विषयानं अख्खा महाराष्ट्र भंडावून सोडलाय। तो विषय साऱ्यांनाच चर्चेत हवा आहे, त्यावर बोला, तोच भटकती आत्मा। नाव न घेता केलेली बिनपाण्याची हजामत आपण अनुभवली आणि ही हजामत ज्यांची झाली त्यांचं काय झालं असेल याचा नुसता विचार करून बघा तळमळतायत नुसतं, माझं नावच नाही घेतलं हो। तर मित्रो, मोदीजी जे काही बोलले त्यातला मतितार्थ समजून घ्यायला हवा, कारण ते कधीच हवेत बोलत नाही। त्यांनी फक्त त्या सो कॉल्ड भटकती आत्म्याचा सारांश आपल्यासमोर मांडला, पण हा भटकता अतृप्त आत्मा जो आहे ना, तो आपला महाराष्ट्राच्या राजकारणाची आणि पर्यायानं देशाच्या राजकारणाची कशी नासाडी करत आला आहे यावरच जरा विस्तारानं आपण बोलणार आहोत। तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकारेडी। तर भटकती आत्मा नक्की कोण, हाच विषय सगळीकडे चर्चेला जातोय। आता हे समजून घेताना मला काही घटनांची आपल्याला आठवण करून द्यायची। पुण्याच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मिनिटं भटकती आत्मा या गोष्टीचा अनेक वेळा उल्लेख केला। भटकती आत्माएं होती है, जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती, जिनके सपने अधूरे रह जाते हैं, वो आत्माएं भटकती रहती हैं और फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है। हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है। आज से 45 साल पहले यहां के एक बड़े नेता ने अपनी महत्वाकांक्षा के लिए इस खेल की शुरुआत की और तब से महाराष्ट्र एक अस्थिरता के दौर में चला गया और कई मुख्यमंत्री अपना कार्यकाल भी पूरा नहीं कर पाए। ये विपक्ष को ही अस्थिर नहीं करते, ये आत्मा कुछ भी कर देती है। वो अपनी पार्टी में भी ऐसा ही करते हैं और ये आत्मा ऐसा करती है परिवार में भी कर देती है। 1995 में जब बीजेपी शिवसेना की सरकार आई तो भी आत्मा उस सरकार को अस्थिर करने के काम में लग गई और 19 में तो उन्होंने जनादेश को ही इतना बड़ा अपमान किया, वो महाराष्ट्र की जनता भली भांति जानती है। और आज सिर्फ महाराष्ट्र को अस्थिर करने ही आत्मा को संतोष नहीं होता है, देश में अस्थिरता पैदा करने का खेल चल रहा है। आज भारत को ऐसी भटकती आत्माओं से बचा करके देश में एक स्थिर मजबूत सरकार की तरफ आगे बढ़ना बहुत जरूरी है। दोस्तों, भटकती आत्मा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून शरदचंद्र पवार आहेत। पवारांनी नेहमी इतरांची सरकारं अस्थिर करून आपली पोळी भाजून घेण्याच्या उचापती केलेल्या आहेत। कसंही करून सत्तेत यायचं आणि कोणाचाही कसलाही विकास होऊ द्यायचा नाही आणि दुसऱ्या कोणाची सत्ता आली तर ते जे सरकार आहे ते अस्थिर करून पाडापाडी करायची आणि जी विकास कामं होत आहेत ती विकास कामं हाणून पाडायची। एवढाच खेळ नेहमी ही भटकती आत्मा करत आली। यामुळेच भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, पुरंदर, दौंड, इंदापूर या सगळ्या तालुक्यातले लोक अजूनही विकासापासून वंचित आहेत। या सर्व तालुक्यात कोणाही शहाण्या माणसाला आमदार होऊ द्यायचं नाही, झाला तर मंत्री होऊ द्यायचं नाही। मंत्री जर झाला तर त्याला निधी उपलब्ध होऊ द्यायचा नाही। निधी उपलब्ध झाला तर अंमलबजावणी टाळाटाळ करून त्या सरकारची मुदत संपली की तो प्रोजेक्ट आपोआपच कसा भाषणात गुंडाळला जाईल हे बघायचं। अशीच कुरघोडी पवार यांनी नेहमी केलेली आहे। आता दादा जाधवराव तेच बैल म्हातारा झाला की बाजार दाखवायचा असतो। दादा जाधवराव आमदार असताना त्यांनी पुरंदर तालुक्यात पाण्याची योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न केला। ही योजना जर सफल झाली असती तर इथला दुष्काळ हटणार। आता हे लक्षात आलं, मग या भटकत्या आत्म्यानं मंत्री झालेल्या दादा जाधवराव यांना पुढच्या निवडणुकीत पाडलं। त्यांनीच उभ्या केलेल्या अशोक टेकावडे यांनी तो पराभव केला दादा जाधवरावांचा। मग अशोक टेकावडे आमदार झाले। टेकावडे आपल्या मतदारसंघासाठी काही योजना करू लागली, त्यांनाही पाडलं। विजय शिवतारे उभे होते तर बापूंना तेव्हा अप्रत्यक्षरित्या जिंकवलं। कसं ते बघा, जाहीर सभेला आले काँग्रेसच्या सभेला आणि त्या सभेत म्हणतात विजय आपलाच आहे। म्हणजे दादा कोंडकेंनंतर जर कोण डबल मिनिंगचा गेम खेळत असेल महाराष्ट्रात तर हे आपले बारामतीचे करामती काका। विजय आपलाच आहे
मग विजयी बापू शिवतारे आपला आहे की विजय आपला आहे असं म्हणून त्यांनी काय केलं, अनेक वेळा निवडणुकीला उभं राहून नशीब आजमावणाऱ्या संजय जगताप यांना पाडलं. चंदूकाका जगताप यांनाही कधी सत्तेत येऊ दिलं नाही की राहू दिलं नाही. नंतर विजय बापू शिवतारे 5 वर्षात स्थिरस्थावर होत आहेत आणि गुंजवणी नदीचं जे पाणी आहे ते पुरंदरला आणण्यासाठी जवळपास 2000 कोटींची योजना ते आखतायत आणि ते अंमलात आणणार हे लक्षात येताच पवारांनी विजय शिवतारे यांना पण पाडलं. पडद्यामागचे कलाकार शरद पवारच होते. अजितदादा खलनायक बनले कारण ते पुढे होते, पडद्यापुढे होते. बस अशीच पाडापाडी, फोडाफोडी, कुरघोडी करत शरदचंद्र पवार नावाच्या या भटकती आत्म्यानं पुरंदरचं साफ वाटोळं केलं. हीच दुष्ट प्रवृत्ती या भटकती आत्म्यानं दौंड, इंदापूर, भोर येथे पण वापरली. याचा सर्वात मोठा फटका लोकनेते अनंतराव थोपटे यांना बसला. पर्यायानं भोरच्या जनतेला बसला. मी मागे जसं सांगितलं होतं की सोनियांना आपल्या सभेला आणणाऱ्या अनंतराव थोपटेंना मुख्यमंत्री बनवलं जाणार असं दिसताच त्याच निवडणुकीत त्यांनी खुटवड या आपल्याच माणसाला अपक्ष म्हणून उभं केलं आणि थोपटेंना पाडलं. अनंतराव थोपटे मुख्यमंत्री झाले असते तर भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, पुरंदर, दौंड, इंदापूर तालुक्यात विकासाची गंगा वाहिली असती. या भटकत्या आत्म्यानं आयुष्यभर असेच प्रकार सुभाष कुल, हर्षवर्धन पाटील यांच्यासोबतही केले. हेच प्रयोग जिल्हा परिषद, पंचायत समिती इथेही केले. दिल्लीतून विकासाच्या योजना या मतदारसंघात येऊच नाहीत यासाठी कायम खासदारकी आपल्याच घरात ठेवली. स्वतः काहीच केलं नाही, मग मुलीला खासदार केलं. तिने 21 वर्षात याच भटकत्या आत्म्याचं धोरण जे आहे ते पुढे नेण्यासाठी सतत काम केलं. एकही विकास योजना भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, पुरंदर, दौंड, इंदापूर तालुक्यात आणली नाही, येऊ दिली नाही. उलट 360 कोटींचा निधी केंद्राला परत पाठवला. कुठलंही विकास काम केलं नाही. मला तर आश्चर्य या गोष्टींचं वाटतं की ज्यांचा खासदार निधी न वापरता परत जातो त्या ताईंना संसद रत्न का दिलं जातं? फक्त सभागृहात मोदीशांच्या विरोधात गरळ ओकण्यासाठी हे पुरस्कार असतात का? प्रश्न पडतो मला. एकूणच बी फॉर बारामती अतिशय रंजक असा एपिसोड असेल हे तर निश्चित. पण मोदींना अभिप्रेत भटकत्या आत्म्याचा खात्मा जर झाला तरच या मावळ प्रांताचा विकास घडणार आहे. विकासाचं बारामती मॉडेल दाखवत जनतेला कसं फसवलं जातं हे सुद्धा मी लवकरच आपल्यासमोर मांडणार आहे. तुर्तास इथेच थांबतो. भटकती आत्म्याची हे जे काही कुरापती पुराण आहे त्याला आवर घालतो. तोवर आपली काळजी घ्या, कारण पुन्हा भेटणारच आहोत. आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.